हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 18 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्याआधी सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये मल्हारने नुपूरचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला आहे. पण नुपूरने मल्हारला ठणकावून सांगितलं, सर, वेदांत गेल्यानंतर मी माझा वाढदिवस साजरा करत नाही. तेव्हा मल्हारने नुपूरला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. फोन हँग झाला तर रिस्टार्ट करायचा असतो, स्विच ऑफ नसतो करायचा. आणि तो तिला हॅपी बर्थडे म्हणाला. हात पुढे गेला विश करण्यासाठी आणि तायडी तेथे आली. तायडीला असं वाटलं की नुपूर मल्हारचा अपमान करेल आणि त्याच्या विश स्वीकारणार नाही. परंतु नुपूरला आठवलं की मल्हार सरांनी आजपर्यंत माझ्यासाठी काय काय केलंय आणि ती त्यांच्या विषय स्वीकारायला तयार झाली. त्यामुळे तायडीचा चांगला जळफळाट झालाय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर तिच्या ऑफिसमधून घराकडे यायला निघालेली असते, पण तिला रिक्षा काही भेटत नाही. ऊन खूप वाढलंय. नुपूर रस्त्याने पायी जात असते. तिला खूप त्रास होत असतो. आज एकही रिक्षा का दिसत नाहीये हा प्रश्न नुपूरला पडतो. आणि तेवढ्यात मल्हार आपल्या गाडीने तेथे पोहोचतो. नुपूर जवळ येऊन थांबतो. गाडीची काच खाली करतो आणि विचारतो, मिस नुपूर, तुम्हाला लिफ्ट हवी आहे का? तर नुपूर म्हणते, नाही सर, आपले रस्ते वेगळे आहेत. तर मल्हार म्हणतो, मिस नुपूर, तुम्ही चुकताय, आपले रस्ते एकच आहेत. नुपूरला काही कळतच नाही. मल्हार सांगतो, तुम्हाला आठवतंय ना, होळीच्या दिवशी मी तुमच्या घरी आलो होतो, त्याच क्लायंटला भेटायला आज मी जातोय. आपले रस्ते एकच आहेत, मी तुम्हाला रस्त्यावर ड्रॉप करू शकतो, तुम्ही लिफ्ट घेऊ शकता. नुपूर म्हणते, ठीक आहे सर, आणि ती मल्हारच्या गाडीमध्ये येऊन बसते. मल्हार आणि नुपूर यांचा एकत्र प्रवास सुरू होतो. मल्हारच्या लक्षात येतं की नुपूर ही उन्हातून चालत आली आहे म्हणून तिला गरम होतोय. नुपूर तिची बाटली काढते तर बाटलीतलं पाणी सुद्धा संपलेलं असतं. मल्हारला कळतं की नुपूरला तहान सुद्धा लागली आहे. तो त्याची बाटली पाहतो तर त्याच्या बाटलीत सुद्धा पाणी नसतं. आणि तेवढ्यात मल्हारला एके ठिकाणी नारळ पाणीवाला दिसतो आणि मल्हार ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगतो. नुपूर विचारते, काय झालं सर? तर मल्हार म्हणतो, मला खूप तहान लागली आहे, आपण नारळ पाणी प्यायचं का? नुपूर म्हणते, ठीक आहे. मल्हार आणि नुपूर गाडीच्या खाली उतरतात. या नारळ पाण्यावाल्याजवळ जातात. मल्हार 2 जास्त पाणी असलेले शहाळे सांगतो आणि मग हा नारळ पाणीवाला एक शहाळं देतो. मल्हार नुपूरच्या हातात हे शहाळं देतो आणि नुपूर ही अधाशासारखं हे पाणी पिते, कारण तिला खूप तहान लागलेली असते आणि ती डोळे बंद करून या नारळ पाण्याचा आस्वाद घेते, आपली तहान भागवते. हे पाहून मल्हार खूप खुश होतो, स्माईल करतो आणि तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. नुपूर ही आपली तहान भागवते, डोळे उघडते तर मल्हार तिच्याकडे पाहतो हे तिला समजतं. लगेच मल्हार दुसरीकडे पाहतो आणि मग नारळवाला मल्हारला सुद्धा नारळ पाणी देतो. नुपूर सुद्धा मल्हारकडे प्रेमाने पाहते, स्माईल करते. हे दोघेही एकमेकांकडे पाहत असतात, नारळ पाणी पित असतात आणि एकमेकांकडे पाहून स्माईल करत असतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप क्यूट आहे, एवढं मात्र नक्की. थोड्या वेळानंतर मल्हार नुपूरला घेऊन तिच्या घरी तिच्या चाळीत पोहोचतो आणि नुपूर मल्हारला थँक्यू म्हणते आणि विचारते, सर, तुम्हाला खोटं बोलता येत नाही? मल्हार विचारतो, म्हणजे? तर नुपूर म्हणते, सर, तुम्हाला माझ्या घराकडे यायचंच नव्हतं ना, तुम्हाला तहान लागली होती. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी होत्या म्हणून तुम्ही ही सगळं नाटक केलं ना, खोटं बोललात ना? मल्हार हसून म्हणतो, माझी चोरी पकडली गेली वाटतं. तर नुपूर म्हणते, हो सर, कारण तुम्हाला खोटं बोलता येत नाही. तुमच्या चेहऱ्यावर लगेचच दिसून येतं की तुम्ही खोटं बोलताय. हे ऐकून मल्हारला खूप वाईट वाटतं. त्याला वेदांचा अपघात त्यानेच केलाय आणि हे सत्य तो नुपूरपासून लपवतोय हे सगळं आठवतं. मल्हार सांगतो, आता तुम्ही एवढ्या उन्हाच्या येत होतात, तुम्हाला रिक्षासुद्धा मिळत नव्हती आणि मी तुम्हाला म्हटलं असतो की मी त्या दिशेने जात नाहीये, तर तुम्ही लिफ्ट घेण्यास नकार दिला असता, म्हणून मी खोटं बोललो. आणि जर आपल्या खोट्याने एखाद्याला त्रास होत नसेल, त्याचा नुकसान होत नसेल, पण फायदा होत असेल, तर खोटं बोललेलं चालतं ना? नुपूर म्हणते, हो सर, थँक्यू. आणि नुपूर ही गाडीच्या खाली उतरते. मल्हारसुद्धा खूप खुश असतो. थोड्या वेळाने मल्हार त्याच्या घरी पोहोचतो आणि जिया त्याच्या रूममध्ये मस्तपैकी रील्स बनवत असते. मल्हार तिच्या रूममध्ये येतो आणि विचारतो, मी तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना? तर ती म्हणते, नाही, तू माझा ब्रो आहे, माझा ब्रो मला कधीच डिस्टर्ब करू शकत नाही, बोल काय बोलायचं आहे? तर मल्हार तिला विचारतो, जिया, जर
तुझ्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीचा बर्थडे साजरा करायचा असेल तर तू काय करशील? हे ऐकून जियाला आश्चर्य वाटतं आणि जिया ही मल्हारलाच विचारते, आधी तू मला सांग, तुझी ही अतिशय जवळची मैत्रीण कोण आहे? मल्हार म्हणतो, हे तर मी तुला विचारलं म्हणून, नाहीतर मला तर माझ्या मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे. जिया म्हणते, असं का? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ती माझ्या इतक्या जवळची मैत्रीण आहे तर तिला सगळ्यात आधी मी विश करावं अशी माझी इच्छा असेल. मल्हार विचार करतो, मी फक्त एक जबाबदारी म्हणून नुपूरसाठी हे सगळं करतोय, त्या माझ्या इतक्या जवळच्या नाही आहेत. आणि मग जिया त्याला आपले सगळे प्लॅन सांगते. त्यानंतर मी तिच्यासाठी एक चांगला भला मोठा केक ऑर्डर करेल, तिच्यासाठी बर्थडे गिफ्ट्स असतील, फ्लावर्स असतील, डेकोरेशन असेल, एकदम सगळे माझे इतर फ्रेंड्ससुद्धा असतील, एकदम लॅविश लक्झुरियस बर्थडे असेल, अशा माझ्याकडे खूप सारे आयडियाज आहेत. मल्हार हे सगळं ऐकत असतो आणि तायडीसुद्धा जियाच्या रूमच्या बाहेर उभी राहून हे सगळं ऐकत असते. आणि मल्हार ठरवतो की त्याला नुपूरचा वाढदिवस कसा साजरा करायचा आहे. तायडीने हे सगळं ऐकलेलं असतं. तायडी आपल्या ऑफिसमध्ये कॉल करते आणि सांगते, आपल्या ऑफिसमध्ये सगळ्या एम्प्लॉईजचा डेटा आहे, उद्या कोणाचा वाढदिवस आहे हे मला आत्ताच्या आत्ता कळव. म्हणजे तायडीने ठरवलंय की मल्हारला नुपूरचा वाढदिवस साजरा करू द्यायचा नाहीये. पाहता पाहता रात्र होते. नुपूर आणि आशा झोपलेले असतात, पण नुपूरला अजून काही झोप लागलेली नसते. नुपूर तिचा मोबाईल ओपन करते आणि या मोबाईलमध्ये वेदांतचा फोटो असतो. नुपूर म्हणते, वेदांत, माझा वाढदिवस सुरू झालाय आणि तू मला म्हणाला होतास की माझ्या प्रत्येक वाढदिवशी सगळ्यात आधी तूच मला बर्थडे विश करशील. तू मला कमिटमेंट दिली होती, पण तू ही कमिटमेंट नाही पाळू शकला. जर तुला कमिटमेंट पूर्ण करता येणार नव्हती तर मग तू मला कमिटमेंट का दिली वेदांत? आता उरलेलं संपूर्ण आयुष्य मी तुझ्या मेसेजची वाट पाहत राहणार की तू मला हॅपी बर्थडे विश करशील, आणि मला माहिती आहे तो मेसेज कधीच येणार नाही. हा विचार करून नुपूर खूप इमोशनल होते. तेवढ्यात आशा कूस बदलते आणि नुपूर ही घराबाहेर येते. घराबाहेर येऊन ती आजूबाजूला पाहत असते. तेवढ्यात आकाशात एक रॉकेट जोरात वर जातं. नुपूर या रॉकेटकडे पाहते तर चक्क हॅपी बर्थडे असं लिहिलेलं असतं. नुपूरला वाटतं की नक्कीच वेदांसारख्या एखाद्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीने आपल्या प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी हे रॉकेट सोडलं असेल. आणि नुपूर म्हणते, हे परमेश्वरा, आज माझ्या वाढदिवशी माझी एकच इच्छा पूर्ण कर. ज्या कोण्या व्यक्तीने हे आपल्या प्रेमासाठी केलंय त्या व्यक्तीचं प्रेम त्याला नक्की मिळू दे. त्या दोघांची सोबत कधीही सुटू देऊ नको. आणि नुपूरने ज्याच्यासाठी ही प्रार्थना केलेली असते तो दुसरा तिसरा कुणी नसून चक्क मल्हार असतो. मल्हारने एका माणसाला पैसे देऊन हे करायला सांगितलेलं असतं नुपूरसाठी. मल्हार हे हॅपी बर्थडे पाहतो आणि म्हणतो, नुपूर, मला नाही माहिती तू हे पाहिलं असेल की नाही, पण जर तू हे पाहिलं असेल आणि यामुळे तुझ्या चेहऱ्यावर थोडंसंही स्माईल आलं असेल ना, तरीसुद्धा मी हे केलं याचा मला खूप आनंद झाला आहे. म्हणजे मल्हारला माहीतच नाहीये की नुपूरला हे दिसणार आहे की नाही दिसणार आहे, तरीसुद्धा त्याने स्वच्छ मनाने हे केलं आणि देवाने सुद्धा त्याचं ऐकलं. नुपूरने सुद्धा हे पाहिलं. खरंच हा सीन खूपच क्यूट आहे, यात शंका नाही. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. नुपूरच्या चाळीत तिच्या घरात नुपूरची जाण्याची लगबग सुरू असते. आशा ही ओवाळण्याचं ताट तयार करत असते. ती नुपूरला थांबवते आणि म्हणते, थांब नुपूर, मी तुला ओवाळते. तर नुपूर म्हणते, आई, मी तुला सांगितलंय ना, मी माझा वाढदिवस साजरा करणार नाहीये. मीना वाकडं तोंड करून हे सगळं पाहत असते. आशा नुपूरला समजावून सांगते, नुपूर, तुझा वाढदिवस साजरा करायचा की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे, पण तुला ओवाळून तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा माझा अधिकार आहे आणि तो अधिकार तू माझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत. नुपूरचा नाईलाज होतो तर मीना मात्र तोंड वाकडं करते. आशा नुपूरला खूप प्रेमाने ओवाळते आणि तिला गोड भरवते. वाढदिवसाच्या शुभेच्छा तिला देते आणि म्हणते, नुपूर, आजचा दिवस आणि तुझं संपूर्ण आयुष्य असंच सुखी समाधानी असावं. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. नुपूर आशाला नमस्कार करते. आशा तिला आशीर्वाद देते. तेवढ्यात ईशा आणि अन्वय तेथे येतात. हॅपी बर्थडे नुपूर म्हणतात. ईशाने नुपूरसाठी एक सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवलेलं असतं, हॅपी बर्थडे लिहिलेलं. नुपूरला खूप आनंद होतो. ईशा विचारते, आत्तू, आपण केक कधी कापणार आहोत? नुपूर सांगते, आज संध्याकाळी नक्की कापू. आता मी निघते. असं म्हणून नुपूर ही ऑफिसला जायला निघते आणि आशाला मात्र कळतं
की आता नुपूर ऑफिसला गेल्यावर तिच्यासाठी एक नक्कीच खूप मोठं सरप्राईज मल्हार देणार आहे. तर इकडे तायडीने मात्र नुपूरच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केलेली असते. नुपूरच्या वाढदिवसालाच तिचा मरण दिवस बनवण्याची. सुमती इव्हेंटच्या ऑफिस बाहेरच एक लाइटिंगवाला असतो. तो आपल्या गाडीमध्ये माल लोड करत असतो आणि तायडी त्याला कॉल करते आणि सांगते, मी तुला फोटो पाठवलाय, त्याच मुलीच्या डोक्यामध्ये हा लाईट पडायला पाहिजे. तेवढ्यात हा लाईटवाला म्हणतो, आली 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 मॅडम. नुपूर तेथे पोहोचलेली असते आणि हा तायडीचा माणूस तायडीने सांगितल्याप्रमाणे जेव्हा नुपूर या गाडीसमोरून जात असते तेव्हा एक भला मोठा लाईट ज्याचं वजन खूप जास्त असतं आणि जर हा लाईट डोक्यात पडला तर तो माणूस गेलाच म्हणून समजा. हा लाईट जाणून बुजून नुपूरच्या डोक्यात पाडतो आणि हा लाईट नुपूरच्या डोक्यात पडणार. तायडी खूप खुश होते. इतक्यात मल्हार हा नुपूरला जोरात बाजूला ओढतो आणि हा लाईट खाली पडतो. नुपूर थोडक्यात वाचते. नुपूरचा फोन खाली पडतो. माझ्या डोक्यात काही पडलं नाही, यापेक्षा माझा फोन खाली पडला याचं नुपूरला जास्त दुःख होतं. मल्हार खूप घाबरतो. तर तायडी मात्र चिडते, हा मल्हार आलाच त्या नुपूरला वाचवायला म्हणून. आणि मल्हार नुपूरला विचारतो, मिस नुपूर तुम्ही ठीक आहात ना? नुपूर सुद्धा घाबरलेली असते. मल्हार या लाईटवाल्याकडे रागारागाने पाहतो. हा लाईटवाला चांगलाच घाबरलेला असतो. मल्हार त्याला म्हणतो, उतर खाली लवकर. हा लाईटवाला खाली उतरतो. मल्हार त्याची गचंडी पकडतो आणि त्याला जाब विचारतो, हा लाईट स्टँड सहित वर का ठेवला होता? हे सगळं तू जाणून बुजून केलंय का? कोणाचा जीव गेला असता तर तू काय केलं असतंस? तायडी चांगलीच घाबरते. हा लाईटवाला सुद्धा घाबरलेला असतो. मल्हारचा राग पाहून तो तायडीचं नाव घेणार असतो. साहेब यात माझी काही चूक नाहीये, मला त्यांनी. आणि तेवढ्यात तायडी तेथे येते आणि विचारते, चूक नाहीये म्हणजे सगळी तुझी चूक आहे. हा काय हलगर्जीपणा आहे? काही झालं असतं नुपूरला तर काय केलं असतं? चल निघ इथून, परत या इथे दिसायचं नाही. असं म्हणून त्या लाईटवाल्याला तेथून हाकलून लावते. आणि तेव्हा कुठे तायडीला बरं वाटतं. मल्हार हा नुपूर जवळ येतो आणि विचारतो, मिस नुपूर तुम्ही बऱ्या आहात ना? नुपूर हो म्हणते. आतमध्ये निघून जाते. मल्हारला कळतच नाही की नुपूर बरोबर हे सगळं का होतंय आणि आज जर नुपूरच्या डोक्यात हा लाईट पडला असता तर काय घडलं असतं. इकडे नुपूर ही ऑफिसमध्ये येते. तिचा फोन बंद पडलेला असतो. ती विचार करते, आज माझा फोन एवढा हँग का होतोय, स्टार्ट का होत नाहीये. आणि तेवढ्यात एक मोठा ब्लास्ट होतो. नुपूर दचकते आणि सगळेजण हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत पुढे येतात. आणि सगळ्यात पुढे असतो आपला मल्हार. नुपूरला आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण नुपूरच्या वाढदिवसाची खूप सुंदर तयारी केलेली असते. डेकोरेशन केलेलं असतं. हॅपी बर्थडे मिस नुपूर असं सगळीकडे लिहिलेलं असतं. ऑफिसचा सगळा स्टाफ नुपूरला हॅपी बर्थडे विश करतो. मल्हार दीपला हाक मारतो आणि दीप हा केक घेऊन तेथे येतो. भला मोठा केक असतो मिस नुपूर लिहिलेला. आणि नुपूरला मात्र हे सगळं आवडत नाही, कारण नुपूरने ठरवलंय ती तिचा वाढदिवस साजरा करणार नाही. मल्हार नुपूरला हॅपी बर्थडे म्हणतो तर नुपूर लगेच म्हणते, सॉरी सर, मी माझा वाढदिवस साजरा करत नाही. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. नुपूर कोमलवर खूप चिडते आणि तिला जाब विचारते, कोमल तुला तर माहिती आहे ना मी माझा वाढदिवस साजरा करत नाही, मग तू सरांना हे का नाही सांगितलं? सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. तेव्हा मल्हार हा नुपूरला म्हणतो, म्हणून तर आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलंय. नुपूर ही मल्हारला सांगते, सर तुमचा हेतू खूप चांगला आहे, पण जेव्हापासून वेदांत त्या जगातून गेलाय मी माझा वाढदिवस साजरा करायचा नाही असं ठरवलंय. तेव्हा मल्हारला काय बोलावं ते समजतच नाही आणि नुपूर तिचा मोबाईल पुन्हा रिस्टार्ट करण्याचा प्रयत्न करत असते. मल्हार तिला समजावून सांगतो, मिस नुपूर मोबाईल हँग झालाय. मोबाईल हँग झाला असेल ना तर तो रिस्टार्ट करायचा असतो, स्विच ऑफ करायचा नसतो. नुपूरला समजतं की मल्हार तिला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करतोय आणि मल्हार नुपूरला पुन्हा एकदा हॅपी बर्थडे विश करून हात पुढे करतो आणि नुपूर त्याच्या हातात हात देते की नाही याची वाट पाहत असतो. तायडी हे सगळं पाहते आणि तायडीला वाटतं की नुपूर काही मल्हारच्या बर्थडे विशेस ॲक्सेप्ट करणार नाहीये, स्वीकारणार नाहीये. आणि नुपूर आजूबाजूला पाहत असते. मल्हार हा नुपूरकडे पाहत असतो. त्याचा हात तसाच पुढे असतो आणि मल्हार मनात विचार करतो, मिस नुपूर मला माहिती आहे तुमच्यात आणि माझ्यात थोडा मोकळेपणा आलाय, पण आपलं नातं इतकंही जवळचं नाहीये की तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये तुम्ही मला डोकावू द्याल. पण मी माझे प्रयत्न सोडणार नाहीये. आता पाहूयात
तुम्ही माझ्या बर्थडे विशेस ॲक्सेप्ट करता की नाही. आणि नुपूर मात्र विचार करत असते की आजपर्यंत मल्हार सरांनी माझ्यासाठी काय काय केलं आहे. जेव्हा मला खूप गरज होती तेव्हा मिसेस खानकेकरच्या इव्हेंटमध्ये मला हेड शेफची पोस्ट दिली होती. जेव्हा मी कोल्ड स्टोरेजमध्ये अडकले होते तेव्हा त्यांनीच माझा जीव वाचवला होता. जेव्हा मला त्या राजशेखर धोंडे पाटलांच्या इव्हेंटमध्ये किडनॅप केलं गेलं होतं तेव्हा त्यांनीच मला वाचवलं होतं. आणि जेव्हा माझ्या आईला हार्ट अटॅक आला होता तेव्हा त्यांनीच आईला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं होतं, हॉस्पिटलचं बिल भरलं होतं. हे सगळं नुपूरला आठवतं आणि नुपूर विचार करते मल्हार सरांनी आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि जर आत्ता मी त्यांच्या बर्थडे विशेस ॲक्सेप्ट नाही केल्या तर त्यांचा अपमान होईल, सगळ्यांसमोर त्यांचा अपमान होईल. नुपूर विचारच करत असते. तायडीला मात्र वाटतं हीच योग्य संधी आहे. तायडी पुढे येते आणि मल्हारला म्हणते, अरे मल्हार, जर तिची इच्छा नाही आहे तर तू कशाला फोर्स. पण तेवढ्यात नुपूर थँक्यू सर असं म्हणून मल्हारचा हात हातात घेते. तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. तायडीचा विश्वासच बसत नाही की नुपूरने चक्क मल्हारच्या बर्थडे विशेस ॲक्सेप्ट केले आहेत. मल्हारला खूप आनंद होतो. कोमल, दीप, सगळा स्टाफ चांगलाच खुश होतो आणि मल्हार हा नुपूरला म्हणतो, मिस नुपूर, तुम्ही माझ्या बर्थडे विशेस ॲक्सेप्ट केल्या आहे, आम्हाला त्यातच खूप आनंद झाला आहे. पण तुम्ही आता केक कट करावा अशी जबरदस्ती मी नाही करणार. हा मोमेंट सेलिब्रेट होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज आपण सगळ्यांनी मिस नुपूरच्या बर्थडेचा केक खायचा आहे, सेलिब्रेट करायचं आहे. आणि पुन्हा एकदा विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, हॅपी बर्थडे असं मल्हार म्हणतो आणि सगळेजण नुपूरसाठी टाळ्या वाजवतात. तायडीचा चांगला जळफाट होतो. जेव्हा तायडीचा जळफाट होतो ना तेव्हा तिचा चेहरा पाहायला खूप भारी वाटतं, एवढं मात्र नक्की. आणि तायडी ही नाईलाजाने टाळ्या वाजवते. नुपूर खूप खुश असते, मल्हारकडे पाहून स्माईल करते. मल्हार, दीप सगळेच खुश असतात आणि तायडी म्हणते, नुपूर, तुला काय मी सोडणार नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड एक नंबर होता, खूप भारी होता. मल्हारने नुपूरचा वाढदिवस एकदम धूमधडाक्यात साजरा केला आणि नुपूरने सुद्धा मल्हारचा मान राखला. नाहीतर नुपूरच्या आयुष्यात खूप मोठं संकट आहे, खूप मोठं दुःख आहे आणि एवढ्या मोठ्या दुःखातून सुद्धा ती आपल्या कुटुंबासाठी इतकं झटतीये, कुटुंबासाठी जगतीये आणि मल्हार मात्र तिचं आयुष्य सुखी करण्यासाठी प्रयत्न करतोय. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तायडी ही नुपूरला लवकरात लवकर आपल्या ऑफिसमधून कसं बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करत असेल. कारण तायडीने तसंही चॅलेंज घेतलं आहे की 1 महिन्याच्या आत ती नुपूरला आपल्या ऑफिसच्या बाहेर काढणार. आणि मल्हारने चॅलेंज घेतलं आहे की तो नुपूरच्या आयुष्यात सुखाचे चांदणे आणणार, नुपूरला खूप सुखी ठेवणार. आणि याच प्रयत्नांमध्ये मल्हार आणि तायडी हे दोघे एकमेकांच्या समोरासमोर येतील. जोपर्यंत नुपूर ही मल्हारच्या आयुष्यात नव्हती तोपर्यंत तायडी म्हणेल ती पूर्व दिशा असं मल्हारचं होतं. पण जेव्हापासून नुपूर त्याच्या आयुष्यात आली आहे, मल्हार नुपूरच्या बाजूने आणि तायडीच्या विरुद्ध निर्णय घेतोय आणि ते तायडीला बिलकुल आवडत नाहीये. मग मल्हार आणि तायडी या दोघांमध्ये जे युद्ध सुरू झालंय, खरं तर ते फक्त तायडीच्याच बाजूने आहे. त्या युद्धाचं काय परिणाम होणार, मल्हार आणि नुपूरचं नातं कसं बहरणार, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सगळ्यात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.